नमस्कार आणि जॉबच्या होममध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा भव्य संधीबद्दल बोलणार आहोत, जी खरंच आपलं आयुष्य बदलून टाकू शकते. जरा विचार करा, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत आपल्या देशाची शान असलेल्या सशस्त्र सीमा बल म्हणजे SSBमध्ये नोकऱ्यांचा अक्षरशः पाऊस पडलाय. ही फक्त एक नोकरीची जाहिरात नाहीये, तर हे एक गोल्डन तिकीट आहे एका सुरक्षित आणि सन्माननीय भविष्याकडे जाण्यासाठी. हो, बरोबर पाहिलंत. 827 हा फक्त एक आकडा नाहीये. ही आहेत 827 स्वप्न, 827 कुटुंब ज्यांच्या आशा आता पूर्ण होणार आहेत. ही एक अशी संधी आहे जी सारखी सारखी येत नाहीये. ही ती लाट आहे जी आपल्याला यशाच्या किनाऱ्यावर घेऊन जाणार आहे. त्यामुळे ही संधी अजिबात हातातून जाऊ देऊ नका. हा प्रश्न हाच आपल्या आजच्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. खूप जणांना वाटतं की सरकारी नोकरी म्हणजे खूप मोठं शिक्षण लागतं, पण SSBनं हा विचार पूर्णपणे बदलून टाकला आहे. जर तुम्ही फक्त 10वी पास असाल आणि तुमच्या मनात देशसेवेची एक छोटीशी ज्योत जरी जळत असेल, तर ती स्वप्नातली वर्दी, तो मान, ते सुरक्षित आयुष्य, हे सगळं आता फक्त एका योग्य पावलाच्या अंतरावर आहे. चला तर मग या संधीच्या प्रत्येक भागाला आज आपण उघडून बघूया. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण या भरतीच्या प्रत्येक टप्प्याचा एकदम खोलात जाऊन आढावा घेणार आहोत. म्हणजे कोणत्या जागा आहेत, त्यासाठी काय पात्रता लागेल, निवड कशी होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्ज कसा करायचा, या सगळ्याची माहिती आपल्याला मिळणार आहे. सो तयार रहा, कारण ही माहिती तुमचं भविष्य बदलू शकते. सशस्त्र सीमा बल, अरे वा, नुसतं नाव ऐकले तरी अंगावर काटा येतो नाही का? ही फोर्स भारत नेपाळ आणि भारत भूतानच्या शांत सीमेवर तैनात असते. म्हणजे हे फक्त सीमेचं रक्षण नाही करत, तर तिथल्या लोकांमध्ये एक विश्वासाचं, एक सुरक्षितेचं नातं निर्माण करतात. अशा एका प्रतिष्ठित दलाचा भाग होणं म्हणजे काय? देशाची सेवा तर आहेच, पण सोबतच स्वतःसाठी एक उज्ज्वल करिअर सुद्धा आहे. आणि या संधीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे? ती म्हणजे याची अट फक्त 10वी पास. कोणत्याही मोठ्या डिग्रीची गरज नाही. ही एक गोष्ट या भरतीला लाखो तरुण-तरुणींसाठी एक गेम चेंजर बनवते. ज्यांच्याकडे कौशल्य आहे, कष्ट करायची तयारी आहे, त्यांच्यासाठी SSBने आपले दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. चला आता येऊया त्या मॅजिकल आकड्याकडे, 827. पण ह्या जागा नक्की आहेत तरी कशासाठी? इथेच तर खरी गंमत आहे. SSBला फक्त सैनिक नकोयत, तर त्यांना विविध कौशल्यांनी भरलेले साथीदार हवे आहेत. चला या पदांच्या दुनियेत एक मस्त डुबकी मारूया. ही यादी बघा. अरे वा, हे तर अविश्वसनीय आहे. ड्रायव्हरसाठी तब्बल 553 जागा, म्हणजे जवळजवळ 65% जागा फक्त ड्रायव्हरसाठी आहेत. पण थांबा, इथे तर धोबी, नाव्ही, शिंपी, माळी, चांभार प्रत्येकासाठी संधी आहे. काय सांगताय, पशुवैद्यकीय आणि नर्सिंगच्या जागा पण आहेत. म्हणजे SSB हे एक स्वतःमध्ये पूर्ण कुटुंब आहे आणि ते आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना शोधत आहेत. हा चार्ट बघा, यातून या संधीची भव्यता थेट डोळ्यात भरते. ड्रायव्हर पदाचा बार तर इतका उंच आहे की बाकीचे पदं त्याच्या समोर खूपच लहान वाटतात. 553 जागा, विचार करा केवढी मोठी संधी आहे ही. पण धोबी आणि नाव्ही पदांच्या जागाही कमी नाहीत. 74 आणि 43 जागा. म्हणजे ज्यांच्याकडे हे पारंपरिक कौशल्य आहे ना, त्यांच्यासाठी तर ही सरकारी नोकरीची लॉटरीच आहे. इतक्या सगळ्या भारी जागा आणि पदं बघितल्यावर मनात एकच प्रश्न येतो, मी यासाठी पात्र आहे का? माझ्याकडे ती पात्रता आहे का? आणि हाच तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि पात्रतेचे जे काही नियम आहेत ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात बेसिक अट एकदम सरळ आहे. तुम्ही 10वी पास असायला हवं. ड्रायव्हर पदासाठी तुमच्याकडे हेवी व्हेकलचा ड्रायव्हिंग लायसन्स असणं खूप गरजेचं आहे. बाकीच्या ट्रेड पदांसाठी म्हणजे समजा शिंपी, सुतार किंवा चांभार, तुम्हाला त्या कामाचा कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव पाहिजे. आणि हो, सगळ्यांना शेवटी एक ट्रेड्स टेस्ट द्यावीच लागेल, ज्यात तुमचं खरं कौशल्य तपासलं जाईल. आता वयाकडे लक्ष देऊया. ड्रायव्हर, पशुवैद्यकीय आणि नर्सिंग या पदांसाठी वयोमर्यादा आहे 18 ते 27 वर्षे. आणि इतर जे ट्रेड्समॅनची पदं आहेत त्यांच्यासाठी ती 18 ते 23 वर्ष आहे. पण थांबा, इथे गुड न्यूज आहे. जे आरक्षित वर्गात येतात त्यांच्यासाठी वयात सूट आहे. OBC उमेदवारांना 3 वर्षे आणि SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची अतिरिक्त सूट मिळणार आहे, ज्यामुळे आणखी बरेच जण अर्ज करू शकतील. चला आता थोडी गरमागरम चर्चा करूया. इतकी सगळी पदं आहेत, पण यातलं सगळ्यात कूल, सगळ्यात महत्त्वाचं पद कोणतं असू शकतं? काय वाटतं? ड्रायव्हर, जो फोर्सला पुढे नेतो, की पडद्यामागचे कलाकार जसे की शिंपी आणि चांभार? मला वाटतं यावर एक मजेदार डिबेट व्हायलाच पाहिजे. माझ्या मते ना, ड्रायव्हर हे पद सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि थरारक आहे.
कल्पना करा, हिमालयाच्या बर्फाळ रस्त्यांवरून किंवा ईशान्येच्या घनदाट जंगलातून तुम्ही गाडी चालवताय. जवान, शस्त्र, सगळा महत्वाचा माल तुमच्या भरोशावर आहे. एक छोटीशी चूक आणि सगळं संपू शकतं. तुम्ही फक्त एक चालक नाही, तुम्ही त्या मिशनचे सारथी आहात. खरा थ्रिल, खरी जबाबदारी इथे आहे. ते तर दलाचा कणा आहेत. तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे. पण युद्धासाठी फक्त शस्त्र नाही लागत, आत्मविश्वास आणि शिस्तही लागते. आणि ही शिस्त येते कुठून? एकदम कडक इस्त्री केलेल्या गणवेशातून, जो एक शिंपी तयार करतो, पायातल्या मजबूत बुटांमधून, जे एक चांभार बनवतो. ही लोकं दलाचा चेहरामोहरा आहेत. त्यांची कला जवानांचा आत्मविश्वास वाढवते. म्हणून माझ्या मते हे कुशल कारागीरच दलाचा आत्मा आहेत. तेच तर खरे अनसंग हिरोज आहेत. चला, ही चर्चा तर खूप झाली. आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, ॲक्शन. ही संधी फक्त ऐकून किंवा पाहून नाही, तर ती मिळवून आपलीशी करायची आहे. मग अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी असणार आणि या प्रवासातली सगळ्यात मोठी प्रेरणा काय आहे, चला हे समजून घेऊया. आणि ही आहे ती सगळ्यात मोठी प्रेरणा, पगार. लेव्हल 3च्या या पे स्केलमध्ये तुमचा पगार 21,700 रुपयांपासून सुरू होऊन थेट 69,100 रुपयांपर्यंत जाईल. आणि हे फक्त बेसिक आहे. याच्यावर महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि दुसरे अनेक सरकारी भत्ते मिळतील. म्हणजे एक जबरदस्त पगार, जो तुमच्या कुटुंबाला एक सुरक्षित आणि आनंदी जीवन देईल. निवड प्रक्रिया ही एक प्रकारे तुमच्या क्षमतेची परीक्षाच आहे. पहिला टप्पा असेल शारीरिक चाचणी, जिथे तुमची फिटनेस तपासली जाईल. त्यानंतर लेखी परीक्षेतून तुमच्या ज्ञानाची पारख होईल. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे ट्रेड टेस्ट, जिथे तुमचं कौशल्य तुम्हाला प्रत्यक्ष दाखवावं लागेल. आणि शेवटी मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुमची निवड पक्की होईल. प्रत्येक टप्पा खूप महत्त्वाचा आहे. या तारखा एखाद्या मंत्रासारख्या पाठ करून ठेवा. 21 मार्च 2026ला अर्ज प्रक्रिया सुरू होतीये आणि 20 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख आहे. अजिबात उशीर करू नका. शेवटच्या दिवसाची वाट बघणं म्हणजे नाही, अजिबात नाही. तयारीला आजपासून, आत्तापासूनच लागा. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि एकदम सोपी आहे. तुम्हाला SSBच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आपलं आवडतं पद निवडून आवश्यक डॉक्युमेंट्स, फोटो आणि सही अपलोड करायची आहे. फी भरून अर्ज एकदा नीट तपासा आणि सबमिट करा. बस, तुमचं पहिलं पाऊल उचललं गेलं. आणि अर्ज शुल्काकडे तर बघा. जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी फक्त 100 रुपये आणि SC, ST, माजी सैनिक आणि सर्व महिला उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. यावरूनच कळतं की सरकारला जास्तीत जास्त लोकांना ही संधी द्यायची आहे. त्यामुळे पैशाची चिंता न करता अर्ज नक्की करा. तर मित्रांनो, आपण ह्या भरतीच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. आत्तापर्यंत आपण या संधीचा प्रत्येक पैलू पाहिला, समजून घेतला. आता वेळ आहे एक फायनल आढावा घेण्याची आणि मनात एक पक्का निश्चय करण्याची. हीच ती वेळ आहे आपलं भविष्य आपल्या हातांनी घडवण्याची. चला, शेवटचे काही मुद्दे पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. 827 जागा, पात्रता फक्त 10वी पास, आकर्षक पगार आणि देशसेवेचा तो अतुलनीय सन्मान. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेवटची तारीख 20 एप्रिल 2026. ही संधी पुन्हा येणार नाही. हीच वेळ आहे निर्णय घेण्याची आणि ॲक्शन घेण्याची. तर आता शेवटचा प्रश्न थेट तुमच्यासाठी. तो खाकी गणवेश घालून देशाच्या सीमेवर अभिमानाने उभं राहण्यासाठी आणि सेवा, सुरक्षा व सन्मानाने भरलेलं एक नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी आपण तयार आहात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर मग आता थांबायचं नाही. जॉब चॉन ह्यू पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हाला आशा आहे की ही माहिती तुमच्या करिअरला एक नवी दिशा नक्कीच देईल. अशाच प्रकारच्या नोकरीच्या गोल्डन संधींबद्दल सगळ्यात आधी माहिती मिळवण्यासाठी जॉब चॉन ह्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन संधीसोबत. जय हिंद.